गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मला उठायला उशीर झाला. 7 वाजले होते. मग मी किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्याला पाहिलं तर सकाळी पावसाचं वातावरणही होतं आणि बारीक पाऊसही होता. पण आता उशीर झाला म्हटल्यावर चला आता पटकन आपल्या कामाला सुरुवात करावी लागेल, कारण की शार्वीलाही स्कूलमध्ये जायचं होतं. एकाकडे दूध पिशवी फोडून घेतली आणि दूध तापवायला ठेवले. दुसऱ्या गॅसवर मी लगेच थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं, कारण की मी सकाळी सकाळी थोडं गरम पाणी पिते. इकडे पाणी गरम झालं, त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेतला आणि गरम पाणी पिलं. गरम पाणी पिल्यानंतर दुसऱ्या गॅसवर चहाही ठेवला आणि एका साईडला मी कणिक मळून पराठेही लाटायला घेतले, कारण की माझ्या मिस्टरांना ऑफिसला जायचे होते, म्हणून त्यांच्यासाठी मी चहा पराठा रेडी केला. शार्वीच्या स्कूलची तयारीही झाली आणि आज शार्वीला 15 ऑगस्टचा युनिफॉर्म घालून यायला सांगितलं होतं. आज त्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होणार होते, तर आम्ही सगळी तयारी करून तिच्या व्हॅनची वाट पाहत होतो. शार्वी स्कूलमध्ये गेल्यानंतर मी आंघोळ करून घेतली. आंघोळ झाल्यानंतर माझं नेहमीचं रुटीन आता सध्या तरी मी केलं आहे. 7 ते 8 दिवस झाले बीटरूटचं ज्यूस पिते, जे मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये दाखवलं आहे की मी आता सध्या बीटरूटचं ज्यूस घेत आहे. म्हणून बीटरूटचं ज्यूस झाल्यानंतर मी देवाला फुलं आणण्यासाठी खाली गेले. देवाला फुलं वगैरे आणली, त्यानंतर मग छान पूजा केली. मग पूजा झाल्यानंतर मी इकडे भाजी टाकायला सुरुवात केली. शार्वीचा यायचा टायमिंग झाला असता नंतर, कारण की शार्वीला बटाट्याची भाजी खूप आवडते. एकाकडे बटाट्याची भाजी टाकून घेतली आणि ती तिकडे भाजी होत असताना दुसरीकडे मी कणिक मळून घेतली. कणिक मळून झाल्यानंतर पटापट मी पोळ्या लाटायला सुरुवात केली. एकाकडे पोळ्या लाटते आणि एकाकडे पोळ्या शेकते आहे. पोळ्या इकडे होत असताना, कारण की टायमिंगही झालेला आहे आता 11:30-12 वाजले असेल. मग शार्वी 1:15 येते. 1:15 येते म्हटल्यावर मला ती यायच्या अगोदर कामं माझे झाले पाहिजे. तर मला ती काहीच कामं करून देणार नाही. स्कूलमधून आल्यावर तिची खूप बडबड असते. मम्मा असं झालं, मम्मा तसं झालं, आज मी हे केलं, मी आज ते केलं. म्हणून तोपर्यंत ती यायच्या अगोदर माझ्याकडून जेवढे कामं होतात मी तेवढे पटापट करून घेते. मग इकडे पोळ्याही होतात ते माझ्या, तशा मी तुमच्यासोबत गप्पाही मारते आहे. पोळ्या झाल्यानंतर मी इकडे लगेच भांडे धुवायला सुरुवात केली. पटापट भांडे धुवून घेऊ, कारण की मग नंतर वेळच भेटणार नाही. मग दुसरीकडे मी भांडे धुवायला सुरुवात केली. भांडे एकीकडे माझे होत आहे, तो दुसरीकडे माझी सगळा स्वयंपाकही तयार झालेला आहे. आणि लगेच आता किचन आवरून घेते. काय झालं स्कूलमध्ये? काय झालं स्कूलमध्ये? काय बोलतात? काय झालं स्कूलमध्ये? काय झालं? दाखव, तुला काय मिळाले इकडे दाखव. स्कूलमध्ये कोणी दिले पैसे? 5 रुपयाचे. किती आहे? 5 रुपयाचे. हा, 5 रुपयाचे. 500. 500 रुपयाचे.
5,000? 5,000. हा 5,000 आणले. 5,000 आणले? कोणी दिले तुला 5,000? हे डब्बाच नाही खाल्ला. कुळमी का नाही खाल्ला तू डबा? बघ हा? हे बघ असं कसं कुळमी जेवण. का नाही खाल्ला तू टिफिन? दाखव काय आणलं. काय ते? झेंडा असं पकडायचं ते. शार्वीची स्कूलमधून आल्यावर बडबड सुरू झालेली आहे. चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.